अन्न व प्रशासनचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीमध्ये FDAच्या अंतर्गत जी नियमावली लागू केलेली आहे त्याचं पालन कितपत होतंय किंवा नाही होत हे पाहण्यासाठी आपण आज धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेवरती आलेलो आहोत। आपण जर पाहिलं तर ही जिल्हा परिषदची शाळा आहे, तेरखेड्याची शाळा आहे आणि या ठिकाणी जे FDAने नियम दिलेले आहेत ती नियमाचं पालन केलं जातंय का? शिक्षण अधिकारी जे आहेत डॉक्टर खंदारे यांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत, मात्र त्या नियमाचं पालन केलं जातंय का? मुख्याध्यापकाला नेमक्या कोणत्या सूचना आहेत आणि त्यानुसार हे समोर शाळेचं किचन आहे, या ठिकाणी पोषण आहार जे आहे ते तयार होतो शाळेतला। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी महिला जे आहेत ते आता सध्या काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत या ठिकाणी सुद्धा बरेच बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी पोषण आहार बनवण्याचं काम सुरू असलेलं पाहायला मिळतंय। किचनच्या स्वच्छतेबाबत सुद्धा FDAच्या सूचना आहेत। प्रत्येक ठिकाणी स्वच्छता, अन्नपदार्थावर लक्ष देणं आणि महत्त्वाचं म्हणजे पोषण आहार जे आहे ती काळजीपूर्वक शिजवणे, काळजीपूर्वक तयार करणे आणि तो विद्यार्थ्यांना देणे, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ती कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत। माझ्याबरोबर शाळेचे मुख्याध्यापक, काय नाव तुमचं? कोकाटे बाबूराव सोपानराव। हा, मुख्याध्यापक आहेत। मला सांगा, FDAची नियमावली का आली का आपल्याकडे? माननीय शिक्षण अधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की FDAच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना तंतोतंत पाळण्याचे निर्देश दिले आहेत। त्यानुसार आमच्या शाळेनं येत्या 3 वर्षासाठीचा अन्न परवाना शिजवण्याचा परवाना आम्ही घेतलेला आहे। येत्या 2 दिवसात त्याची हार्ड कॉपी आम्हाला मिळेल, ऑनलाईन केलेलं आहे। आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे 50 मीटरवरती शाळेच्या आजूबाजूला जे काही फॅटी पदार्थ आहेत, स्पायसी असलेले मसाल्याचे ही विक्रीस बंदी आहे। या बाबतीमध्ये काय ऍक्शन घेतली का? आम्ही स्थानिक प्रशासनाशी बोलून जे काही आजूबाजूला शाळेच्या कंपाऊंडच्या बाजूला जे दुकान आहेत त्या ठिकाणी विकले जाणारे पदार्थाला बंदी आहे अशा स्वरूपाचं स्थानिक प्रशासनाला बोलून ते तात्काळ कमी करण्याचे किंवा बंद करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे। म्हणजे ह्याला तुम्हाला ह्याच्यासाठी मदत पाहिजे का? ग्रामपंचायत वगैरे तुम्हाला सहकार्य करायला पाहिजे? यासाठी आम्हाला स्थानिक जे प्रशासन आहे किंवा स्थानिक संस्था आहेत यांनी आम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे। त्याशिवाय ह्या गोष्टी किंवा जंक फूडवर बंदी आणता येणार नाही। आपल्या शाळेच्या 50 मीटर अंतरावर दुकानं वगैरे असतील, तिथे सगळं चालू असेल? हो, आता मागे चालू आहे। आम्ही दुकानदाराशी तोंडी आम्ही बोललेलो आहेत, त्यानुसार ते येणाऱ्या काळामध्ये कार्यवाही होईल आणि करावी असं आम्हाला वाटतं। विद्यार्थ्याच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत। आणि तुमचं ही पोषण आहार जे आहे त्या बाबतीत काय नियमावली तुम्हाला? पोषण आहाराचं म्हणजे आम्हाला जे शासनाच्या निर्णयाप्रमाणे जे पोषण आहार शिजवायचं सांगितलेलं आहे त्यानुसार आम्ही ते फॉलो करत आहोत। बस हो। आणि किती शाळा तुमची जी आहे ते कितवीपासून कितीपर्यंत? 1ली ते 7वी पर्यंत शाळा आहे। विद्यार्थी किती आहेत? विद्यार्थी जवळजवळ म्हणजे 289च्या सुमारास आहेत। ओके, तर अशा पद्धतीच्या सूचना जी आहेत ती FDAने जिल्हा परिषद शाळेसाठी दिलेल्या आहेत। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेचे जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांना आदेश दिलेले आहेत आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी हे आदेश विस्तार अधिकारी असतील किंवा शाळेचे मुख्याध्यापक असतील यांना सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचं कडेकोटपणे पालन करण्याची माहिती आणि आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले आहेत। आता अंमलबजावणी कधी होणार हे पाहणं गरजेचं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तेरखेडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।